परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या वाणीमधून महामुनी अष्टावक्र आणि जनक राजा यांच्यामधली ज्ञानचर्चा आपण पाहत आहोत. आजच्या भागामध्ये अष्टावक्र जनक राजाला हे समजून सांगत आहेत की इच्छा कोणत्या गोष्टीची होते. आपल्याला जे काम आपण सहजपणे करू शकतो ना, त्याची इच्छा होत नाही आपल्याला. जे अशक्य वाटतं, जे मोठं वाटतं, जे वेगळं वाटतं, असंभव वाटतं, अशा गोष्टींची इच्छा जास्त व्हायला लागते, हे सांगतायत तिथं. यासाठी अष्टावक्र हेच सांगतायत की ह्या अशा अनंत इच्छांचा सामना करण्यासाठी वारंवार इच्छेपासून जे आपण बेजार होतोय, परेशान होतोय, याच्यापासून वाचण्यासाठी एकमेव मार्ग सांगत आहेत, ते म्हणजे या महान शक्तीला ओळखणे. एक अद्वितीय शक्ती आपल्या पाठीशी आहे. आपणच त्या अप्रतिम सुंदरतापासून बनलेले आहोत, हे सदैव लक्षात ठेवणे म्हणजे समर्पण सांगितलेले आहे. समर्पण एक अतिशय सुंदर अशी कला सांगितलेली आहे. कला आहे. चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी सगळ्या काही ईश्वराला समर्पित कराव्या लागतात. चांगल्या गोष्टी समर्पण नाही केला तर लगेच अहंकार येणार. मीच खूप चांगला आहे, मग बाकी सगळे वाईट आहे वाटायला लागतात. खूप डेंजर आहे हे. त्यामुळे हे पण काय, आलेल्या चांगल्या गोष्टी, चांगले भाव, चांगले विचार पण काय करायचे, समर्पण करून टाकायचे. समर्पण म्हणजे हे लक्षात ठेवणे किंवा जे चांगले विचार येत आहेत ते तर कुठून येत आहेत, त्या शुद्ध चैतन्य आत्मापासून ते विचार येत आहेत. हे समजलं तर मन शांत होतं, अहंकार येत नाही. चांगल्या सोबतच सोबत जे वाईट विचार येत आहेत, अहो ते तरी कुठून येत आहेत, ते तरी काय तुमचे थोडीच आहेत, ते सुद्धा नाहीत आपले. म्हणून काय करायचंय, चांगले विचार, वाईट विचार, आनंद, दुःख, सुखद स्थिती, दुःखद स्थिती, जे काही आहे ना, ते सगळं कुणाचं आहे, त्या ईश्वराचं आहे, आणि त्याला समर्पित करून टाकायचं. जसंही त्याला आपण देऊन टाकू ना, मग त्याच्या विकारांपासून आपण मुक्त व्हायला लागू. हा किती मोठा फायदा आहे बघा. समर्पण मध्ये सुद्धा आपला फायदाच सांगितलेला आहे. ऍक्च्युअली आपल्याकडे काहीच नाहीये समर्पण करण्यासारखं. आपण खाली हात आलो आणि खाली हात जायचंय, हे सत्य आहे. तरी पण आपल्याला समजण्यासाठी सांगतायत की तुझ्याकडे जे धरलंय तू ते सोडून टाक. अशी सांगतायत की समर्पणाची ही कला अवगत करणं खूप गरजेचं आहे, हे इथं सांगतात. पूजेमध्ये आपण हेच करतो बघा. पूजेमध्ये काय असतं, जे फुलं पण आपण त्याला देतो, काटे पण देतो. धोत्र्याचं फुल जे आपण वाहतो ते काय, काट्याचं फुल आहे. फुले वाहणे, काटे वाहणे, पालं वाहणे, सगळं काही त्याला अर्पण करणे ईश्वराला, किंवा तुझंच आहे सगळं हे, असं म्हणून अर्पण जे करतो आपण, त्यालाच पूजा सांगितलेलं आहे. आणि मग त्यात पुढे की भक्तीमुळे एक भक्त जो असतो त्याच्यामध्ये सगळ्या ह्या चांगल्या क्वालिटीज आपोआप यायला लागतात. त्यामुळे सगळ्या शास्त्रामध्ये बघा भक्ताचं एवढं वर्णन केलेलं आहे, एवढी गुण गायलेली आहेत. कशामुळे गायलेली आहेत? भक्त व्हा कशामुळे म्हणतायत आपल्याला? कारण भक्त होण्यानेच सगळ्या ज्या चांगल्या क्वालिटीज आहेत त्या आपोआप आपल्यामध्ये यायला लागतील. यामुळे इथं भक्तचं जे श्रेष्ठत्व आहे ते सांगत आहे. आणि नुसती भक्ती नाही सांगत आहे, होश के साथ भक्ती हे सांगितलेले. नाहीतर भक्ती म्हणजे असं नुसतं नाही की नुसते भाव येणं, थोडस काहीतरी वाटणं आणि काही थोडस झालं की डोळ्यात पाणी घेऊन येणं, हे भक्ती नाही सांगितलेलं आहे.
आपल्या भावनांमध्ये वाहून जाणे याला भक्ती नाही सांगितलेले. होश के साथ, एक जिम्मेदारी के साथ, पूर्ण सजगतेने आपल्या भावनांच्या वरती सगळं जे लक्ष ठेवून आहे ना, त्या होश के साथ विश्राम याला सांगितलेले भक्ती. अष्टावक्र वेगवेगळ्या पद्धतीने जनक राजामध्ये एक होश जागृत करत आहेत आणि होश के साथ भक्ती करायला सांगत आहेत, ज्याच्यामुळे जीवनात पूर्णत्व येणार, जीवनात आनंद येणार, जीवनात प्रसन्नता येणार. आणि इथे एक राज सांगतायत, आणि ते म्हणजे आपले जे काही विकार असतील ना, जे व्यसन असतील, विकार असतील, राग, द्वेष, मोह, माया, हे सगळ्यांपासून जर मुक्त व्हायचं असेल तर एकच मार्ग सांगतायत, ते म्हणजे भक्ती. आणि ती भक्ती कशी? होश के साथ भक्ती. जशी होश के साथ भक्ती आपण बघायला लागू, त्यावेळेस प्रसन्नता आणि आनंद आपल्यामध्ये येणार, हे इथं सांगतायत. जसं एखादा वेल जो असतो, तो झाडावर वेलेला ना आधार लागतो. आधार शिवाय वेल वर नाही चढू शकत. कुठं ना कुठं तरी एखाद्या झाडाचा, एखाद्या बांबूचा, खंबाचा काहीतरी त्याला आधार लागला तर तो वर चढत जातो. तसंच सांगतायत की भक्तीला आत्मामध्ये आपल्या विलीन होण्यासाठी, आत्मचैतन्यमध्ये विलीन होण्यासाठी तुम्ही एक आधार बना आणि त्या भक्तीला पूर्ण असं फलरूप होऊ द्या, हे सांगतायत. अशा वेगवेगळ्या पद्धतीने अष्टावक्र इथे जनक राजाला समजून सांगत आहेत. पुढच्या मंत्रामध्ये सांगत आहेत की जे विरक्त झालेत, ज्यांना वैराग्य भेटले, ज्यांना मोक्ष प्राप्तीची इच्छा झाली आहे, जवळजवळ मोक्ष प्राप्ती होत आलेली आहे, अशा लोकांना सुद्धा मनामध्ये कुठेतरी भीती असते, कुठेतरी डर असतो. कुठे कुठे सांगितलेले, कधी कधी सांगितलेले. तर अशी भीती होणे, असं भय वाटणे, हे एक आश्चर्य आहे, हे सांगता येतं. अष्टावक्र इथं भक्तीचे आणि ज्ञानी होण्यासाठीचे वेगवेगळे मार्ग इथं सांगत आहेत. वेगवेगळी परिस्थिती इथं समोर ठेवत आहेत आपल्या. काही लोक खूप छोट गोष्टीला घाबरत असतात. जसं लग्नासाठी खूप मुलं बघायचे, कोणत्याही मुलाला विचारतो लग्न करायचंय का रे, लगेच घाबरणार तो. त्याला लग्न तर करायचंच असते, 100% करायचं असते. तरी पण काय म्हणतो माहितीये का, नाही नाही, या वर्षी नको, पुढच्या वर्षी करूयात. तर जी गोष्ट करायची, आत्मसात करायची, तेच उद्दिष्ट आहे, पण त्याची पण काही काही वेळेस भीती वाटायला लागते. असंच सांगतायत की मोक्ष तर पाहिजे, पण मोक्ष पासून सुद्धा काही लोक घाबरतात कसे, याचं आश्चर्य करतायत जनक राजा इथं. आणि इथं खूप सुंदर सांगतायत, खूप ऐकलेलं आहे, मोक्षाबद्दल ऐकलेलं आहे, आनंदाबद्दल ऐकलेलं आहे, पण त्याची कधी अनुभूती नाही झालेली आहे. त्याच्यामुळे हे भय येते. प्रत्येक गोष्टीची बघा, जेव्हा अनुभूती व्हायला लागते ना, त्यावेळेस भय, तणाव हे सगळं ऑटोमॅटिक संपून जाणार, हे इथं सांगतात. आणि भय जे आहे, सफरिंग जे आहे, या भयाचंच मुख्य 5 कारण सांगतायत इथं. तसं हे पतंजली योगसूत्रामध्ये पण खूप सुंदर याचं वर्णन केलेलं आहे. इथं पण अष्टावक्र सांगतायत की दुःखाचे जे मुख्य 5 कारण आहेत, त्याच्यामध्ये अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, हे सांगितले 5 कारण. अविद्या म्हणजे काय? इग्नोरन्स. अविद्या म्हणजे हे समजणं की जे महत्वाचं नाहीये त्याला खूप महत्वाचं समजणं, इट इज कॉल्ड अविद्या. जे परमनंट नाहीये त्याला परमनंट समजणं, हे म्हणजे अविद्या. हे खूप मोठं दुःखाचं कारण आहे. सगळ्या जीवनातल्या परिस्थिती बघा, आपण परमनंट समजतो, हे परमनंट आहे, माझं घर परमनंट आहे, माझा परिवार परमनंट आहे, आणि स्वतःला मग टेम्पररी समजतं.
पण एक्झॅक्ट त्याच्या उलट आहे. आपण परमनंट आहोत आणि परिस्थिती हे सगळं बदलणार आहे. अशा प्रकारचं पहिलं लक्षण सांगितलं अविद्या. दुसरं सांगतायत अस्मिता. अस्मिता म्हणजे फक्त आपला स्वतःचाच फायदा पाहणे, सदैव आपला स्वतःचाच विचार करणे. माझे 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 माझा फायदा कसा होईल, माझं बेनिफिट कसं होईल, बस याचा विचार करणे हे एक मोठं दुःखाचं कारण सांगितलेलं आहे. तिसरं सांगतायत की राग आणि द्वेष. राग द्वेष हे पण एक सहज होतं. प्रत्येक गोष्टीपासून आपल्याला राग होऊ शकतो, द्वेष होऊ शकतो. या राग द्वेषामुळे सुद्धा आपल्या जीवनात प्रचंड निर्माण होऊ शकतो. पुढे सांगतायत अभिनिवेशा. अभिनिवेशा म्हणजे एक प्रकारची भीती मनात असते, सदैव भीतीमध्ये राहणे. भीती हे सुद्धा खूप आवश्यक आहे, निसर्गानेच दिलेले. आपल्याला भीती नसली असती बघा, शरीराचं पालन पोषण करण्यासाठी थोडी भीती जरुरी आहे. आपण उंच समजा डोंगरावरती गेलो, खाली दरी आहे, ऑटोमॅटिक तिथं भीती येते. काय येते? कारण स्वतःच्या शरीराला तिथं सांभाळावं लागेल. नाहीच भिलं, शरीराला नाही सांभाळलं, दरीत पडलं तर संपूनच जाईल सगळं. त्याच्यामुळं भीती खूप आवश्यक आहे, पण त्या भीतीचं प्रमाण ठरलेलं पाहिजे. जसं जेवणामध्ये जसं मिठाचं प्रमाण ठरलेलं असतं, जास्त झालं तरी नाही जीव शकत, कमी झालं तरी नाही. तसं अभिनिवेशा जो भीती आहे त्याचं प्रमाण आयुष्याच्या पेक्षा जास्त जर झालं तरी खूप घातक ठरू शकतं. 3 वर्षापासून मुलांमध्ये भीती निर्माण व्हायला तयार होते. बघा लहान मूल एकदम चालायला शिकताना बघा किती सांभाळून सांभाळून चालते. त्याचं त्याला माहित असते पडलं तर आपल्याला मार लागणार. त्यामुळे भीती खूप आवश्यक आहे. तसंच सांगतायत की मोक्ष पासून जर भीती वाटत असेल, काही काही लोकांना कुठे कुठे बघायला मिळते, विरळ सांगितलेलं आहे. तर हे आश्चर्य करण्यासारखं गोष्ट आहे, हे इथं सांगतायत. एक मुक्त जो व्यक्ती असतो, प्रसन्न जो व्यक्ती असतो, आनंदी व्यक्ती असतो, हा व्यक्तीच अशा प्रकारचं आश्चर्य व्यक्त करू शकतो. जनक राजा बघा जवळपास खूप आता ज्ञानाने भरून गेलेले आहेत, म्हणून आता इथं त्यांना आश्चर्य होते की असंही होऊ शकतं. तर यासाठी काय सांगतायत, इलाज हाच सांगतायत की स्वतःला एक बोध मात्र समजून विश्राम करा. बोध जेव्हा कळतं, जेव्हा अस्तित्व आपलं स्वतःचं कळतं ना, त्याच वेळेस आपण त्या विश्रांतीमध्ये, त्या आनंदामध्ये येऊ शकतो. हे गीता राज आपल्याला सांगत आहे. आणि या चलविचल अशा विचित्र स्थितीपासून आपण कसं काय बरं वाचू शकतो? तर याला सांगतायत की फक्त विश्राम करण्याने, ध्यान करण्याने, मन शांत करण्याने आपण सगळी कामं व्यवस्थित करू शकतो. हे आत्मज्ञान जर व्हायचं असेल तर फक्त आणि फक्त मनाला शांत जर केलं तरच ह्या गोष्टी आपल्या लक्षात येऊ शकतात. तेव्हाच कळतं की आपण बोध मात्र आहोत, हे सांगतात. आणि ध्यान म्हणजे विश्राम म्हणजे काय, झोपून राहणं नाहीये. काहीच करा नाही, झोपून राहा, हे नाही सांगितलं. कुंभकर्ण बघा 6 महिने झोपून राहिला, पण जशाच्या तसा विकारासह पुन्हा उठला. होश के साथ विश्राम हे सांगितलेले, सजगतेमध्ये विश्राम यालाच सांगितले. ध्यानाचं जे इम्पॉर्टन्स आहे ना, ते हेच सांगतात. होश के साथ विश्राम, आणि तेव्हाच आपले विकार जाणार हे सांगतायत. पुन्हा पुन्हा हेच सांगतायत अष्टावक्र. जेव्हा विश्राम करू ना तेव्हाच आपली बुद्धी पण जागृत होती. काय करायचं, काय नाही करायचं, वाईट स्थितीमध्ये कसं राहायचं, एखादी अवघड स्थितीमध्ये कसं राहायचं, हे आपण सांसारिक जीवनामध्ये कितीतरी समस्यांचा सामना आपण करतच असतो. मग याच्यावर आपण कसं काय विजय मिळवणार? अशांत मन असेल तर कुठंच विजय आपल्याला मिळू शकत नाही. एक शेतकरी असतो, नवीनच घड्याळ घेतलेलं असतं त्यानं.
आणि काम करता करता त्याचं ते घड्याळ हरवतं. त्याचं एक मोठं गोदाम असतं, त्या गोदाम मध्ये कुठेतरी त्याचं घड्याळ हरवून जातं. खूप परेशान होतो तो, माझं एवढं भारीच घड्याळ, फार अमूल्य असतं त्याच्यासाठी घड्याळ ते. सगळ्यांना सांगतो की माझं घड्याळ हरवले, माझं घड्याळ हरवले. सगळेजण येतात आणि त्या गोदाम मध्ये सगळ्याकडं फिरून फिरून सगळीकडं खूप शोधतात. कुठे घड्याळ, कुठे, कोणालाच घड्याळ सापडतच नाही. त्याच्यानंतर एक लहान मुलगा येतो आणि सगळं झाल्यानंतर तो हताश होऊन शेतकरी बसल्यानंतर तो लहान मुलगा त्याला म्हणतो की अहो म्हणे, मी तुमचं घड्याळ हुडकून देऊ का म्हणे तुम्हाला. तो म्हणे अरे बाबा, इतके लोक तर बेजार झालेत तर काय हरकत नाही, तर तू म्हणतोयस तर तू पण एकदा प्रयत्न कर, बरंच आहे, सापडलं तर चांगलंच आहे, मला तर पाहिजेच आहे. तर तो गोदाम उघडून देतो त्याला की याच गोदाम मध्ये कुठतरी पडलेलं आहे बघ म्हणे, तुला सापडलं तर मला दे. तो मुलगा तो मध्ये जातो, 2च मिनिटात घड्याळ घेऊन वापस येतो. शेतकऱ्याला आश्चर्य होतं की अरे, इतकं आम्ही बघितलं, आम्हाला घड्याळच नाही सापडलं, तुला बरं कसं काय सापडलं घड्याळ. लहान मुलगा खूप चाणाक्ष असतो, हुशार असतो. तो म्हणे मी काहीच केलं नाही म्हणे, आतमध्ये गेलो आणि मध्यभागी जाऊन मी शांत बसलो. मी जसंही शांत बसलो तर मला घड्याळाची टिकटिक ऐकू यायला लागली. जसंही ते घड्याळाचं टिकटिक ऐकलं की त्या दिशेनेकडे गेलो आणि मी तुम्हाला घड्याळ आणून दिली. हे असंच असतं बघा, आपण आपलं मन जेव्हा शांत असतं ना, प्रत्येक समस्यावरती उपाय आपल्या स्वतःच्याच जवळ असतो. कुठंच जायची गरज नसते. प्रत्येक समस्यांचा जो उपाय आहे, त्याच्यावरचा जो मार्ग आहे, तो आपल्या जवळच लपलेला असतो. पण शांत मनाने, प्रसन्न मनाने जर थोडं असं मन पाहिलं, तर तो मार्ग आपल्याला ताबडतोब सापडायला लागतो. याच प्रकारचं अद्वितीय ज्ञान इथं अष्टावक्र जनक राजाला सांगतायत आणि सांगतायत की फक्त विश्रामपासूनच आपले सगळे जे विकार आहेत ते दूर होऊन जाणार. सगळ्या अष्टावक्र गीतेचा जर सार बघितला आपण, तर याचा सार एकच सांगता येईल की होश के साथ विश्राम करे, ध्यान करे और प्रसन्न हो जाए, हे सांगता येईल. शेवटी गुरुदेवांना प्रश्न विचारतायत की असं कुठलं ज्ञान आहे अष्टावक्रांनी सांगितलेलं जनक राजाला, ते ज्ञान आधी माहित नव्हतं जनक राजाला, आणि कळाल्याबरोबर त्यांना असं वाटलं की वाव, अहो निरंजनो, हे उद्गार त्यांच्या मनातून निघाले, हे कसे काय बरं निघाले, हा प्रश्न विचारतायत गुरुजींना. गुरुजी याचं खूप सुंदर उत्तर देत आहेत की फक्त सांगून, बोलून, प्रवचन करून, पुस्तकं वाचून ज्ञान दिल्याने काहीच फरक पडणार नाही. म्हणून पहा, गुरुचं जे महत्व आहे ना आपल्या जीवनामध्ये, ते काय, गुरुदेव झाले, सद्गुरू झाले, कुठलं ज्ञान आणि पुस्तक वाचून ज्ञान नाही सांगत आहेत. वाचून ज्ञान सांगितलेल्याच्या समोर 10 मिनिट सुद्धा लोक बसणार पण नाहीत. सद्गुरू जवळचं जे ज्ञान असतं ते अनुभवातून ज्ञान आलेलं असतं. त्यांनी स्वतः अनुभव केलेला असतो. त्यांचं स्वतःचं मन शांत प्रसन्न झालेलं असतं. त्याच्यानंतर जे ते शब्द बोलतात ना, तर त्या शब्दाच्या मागे मागे त्याचा अर्थ पळत असतो, हे सांगतायत इथं. असं अनुभवी माणसाकडून, म्हणून सांगतात बघा की गुरुच्या जवळ जाऊन ज्ञान घेण्याने पूर्णत्व येतं. हे का सांगतात? एखाद्या वेळेस तरी त्यांचा शरीराचा संबंध आला पाहिजे, जवळीकने आपण ऐकलं पाहिजे त्यांना. अहो, गुरुजींना ना हे एवढं सांगायचं आणि बोलायची काहीच गरज नाहीये. तुम्ही नुसतं गुरुजींच्या जवळ जरी गेलात ना, तर प्रेमाचा असा विस्फोट होणार तुमच्या आतमध्ये. गुरुजीचे आज लाखो करोडो जे गुरुजींचे भक्त झालेत ना, ते बोलून नाही झालेत फक्त. किती बोलणार माणूस, क्षमता आहे ना बोलण्याला. 160 देशामधले लोक जे वेडी झाली आहेत गुरुजींसाठी, याचं काय कारण आहे? गुरुजीला बघितल्या बरोबर प्रेमाचा पाझर आपल्यामध्ये फुटणार, हे सांगतायत इथं अष्टावक्र.
आणि तसं झाल्याबरोबर अशा सद्गुरूच्या सानिध्यामध्ये आपोआप ज्ञान घडायला लागेल, आपोआप मन शांत होईल, बुद्धी तीक्ष्ण होईल आणि आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल, हे इथे सांगतायत. जसं एखादं लहान मूल बघा, गुरु जे असतात ना, सद्गुरू त्यांच्या अस्तित्वापासून बोलत असतात. असं नुसतं वरवरचं ज्ञान नसतं ते. जसं एक लहान बालक बघा, तुम्ही 6 महिने 8 महिन्याचं सुंदर बालक बघितलं ना, प्रेमानं भरलेलं असतं ते गदगद. त्याच्याकडे बघितल्या बरोबर बघा असं वाटतं की त्या लहान लेकराला आपण घेऊनच टाका. का होतं असं? कारण त्याच्या एका कणाकणामधून असं प्रेम व्यक्त होत असतं. त्याला तर भाषा पण येत नसते, भाषा शिकलेला पण नाही अजून, पण तुझ्या त्याच्या नुसत्या आ करण्याने, त्याच्या नुसत्या हसण्याने, रडण्याने आपण पागल होऊन जातो. हे सांगितलंय की अस्तित्वापासून त्याचं जे प्रेम आणि ज्ञान जेव्हा आपल्याला मिळतं ना, तेव्हा जीवन धन्य होऊन जातं, तेव्हा जीवन प्रसन्न होऊन जातं, हे सांगतायत गुरुदेव इथं. आणि आपण खूप भाग्यवान आहोत, नवरात्रीच्या या पवित्र काळामध्ये सद्गुरूच्या सानिध्यात आपण हे सुंदर ज्ञान प्राप्त करत आहोत. आज इतकं पुरेश आहे, बाकीचं उद्या बघू. काही क्षण डोळे बंद करून विश्राम करूया. पूर्ण विश्राम करूया. एक लांब आणि खोल श्वासा एकदम हळुवारपणे बाहेर. शरीराला आणि मनाला एकदम ढिलं सोडून द्या. एक खोल श्वासा आणि श्वास सोडत सोडत संपूर्ण विश्राम करूया. निरंजनी देवी भवानी, निरंजनी देवी भवानी, जगजननी